ठरलं तर मग या मालिकेच्या 22 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये एक नाही तर दोन गोष्टींचा उलगडा झालाय. महिपत शिकरेला या सगळ्यामध्ये असा धडा मिळालाय आणि त्याच्यासोबत अचानकपणे प्रियाचा पण असा काही पर्दाफाश झालाय आणि प्रिया तोंडावरती पडलेली आहे. या सगळ्यात अर्जुनने काय केलं, प्रियाला कसं काय रंगेहात पकडलं, हे या व्हिडिओमध्ये पाहूया. 22 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, इकडे सायली आणि कुसुम आश्रम पडताना बघून दोघी जणी पूर्णपणे हतबल होतात आणि जमिनीवरती बसून आता दोघी जणी रडत असतात. आणि इकडे आता महिपत शिकरेकडे हात जोडून भीक मागत असतात. नका ना, आमचं घर नका ना पाडू, असं म्हणत सायली हात जोडून महिपत शिकरेला विनवण्या करत असते. पण महिपत शिकरे निगरगट्ट माणूस, त्याला कोणत्याही प्रकारची कोणाचीही दया येत नसते. त्यावरती कुसुम म्हणते, सायली सगळं संपलंय ग. म्हणजे जे आश्रम आपण लहानपणापासून पाहतोय, ज्या आश्रमात लहानाच्या मोठ्या झालो, त्या आश्रमाचं सगळं संपलं. आता काहीही उपयोग नाहीये. सगळं सगळं संपलेलं आहे. यावरती इकडे आता साक्षी म्हणते, अण्णा अहो इतका आनंदाचा क्षण आहे आणि आपण एन्जॉय नाही का करायचा? आपण सुद्धा एन्जॉय करूया आणि या दोघींना सुद्धा एन्जॉय करायला द्या ना. या दोघींना छानपैकी तोंड गोड करायला द्या, असं म्हणत साक्षी आता इकडे महिपतला, सायली आणि आता कुसुम या दोघींना पेढा द्यायला सांगते. मग महिपत पेढ्यांचा बॉक्स घेऊन येतो आणि या तोंड गोड करा. काय रडत बसलेला आहे? तुमचा तो जुना पुराणा आश्रम तुटून तिथे आता नवीन इमारत होणार आहे आणि त्यामुळे रडण्याचं काम नाहीये. इकडे आता कुसुम सांगत असते, सायली ज्या आश्रमाचं मधुभाऊंनी स्वप्न पाहिलं होतं, ज्या वत्सला मावशींनी हे आश्रम मोठं करण्यासाठी स्वप्न पाहिलं होतं, ती सगळी स्वप्न धुळीला मिळालेली आहेत. सायली सगळं संपलेलं आहे, असं म्हणत इकडे आता कुसुम सायलीला रडत रडत बोलत असताना महिपत पेढ्यांचा बॉक्स घेऊन येतो आणि खा, अहो पेढा तुम्ही पण खा, तुमच्या पोरांना पण न्या आणि अर्जुन सुभेदार त्याला पण घेऊन जा बरं का, आणि मधुभाऊंना पण पेढा न्या. यावरती साक्षी म्हणते, असं काय करताय अण्णा? अहो मधुभाऊंना कुठे जेलमध्ये पेढा देणार? समजते का तुम्हाला? आता मधुभाऊ सुटण्याची आशा पण संपलेली आहे, कारण हा आश्रम पडल्यामुळे कसला शोध, काय कुठचा खून आणि कुठचा क्राईम सीन, सगळं काही नेस्तनाबूत झालेलं आहे आणि त्यामुळे ज्याप्रमाणे आश्रम पडले त्याप्रमाणे या केसचा पण निकाल लागणार आहे, असं म्हणत इकडे आता महिपत मुद्दाम साक्षी आणि कुसुम यांना चिडवत असतो. आता इकडे दोघी जणी खूप उदासपणे बसलेल्या असताना साक्षी म्हणते, अण्णा अहो असं काय करताय? त्यांना थोडंफार तरी दुःख झालं असेल, तोंड गोड केलं तर त्यांना दोघींना पण बरं वाटेल. इकडे आता चिडलेली सायली काहीतरी खरमरीत उत्तर देणार तर तिचा कुसुम हात धरते आणि या मूर्खांच्या नादी तू लागू नको, असं म्हणत तिला थांबवते. हे सगळं चालू असताना आता इकडे साक्षी म्हणते, अण्णा एक काम करा, हा पेढ्यांचा बॉक्सच द्या, वाटेल कोणाला वाटायचं असेल ते, असं म्हणत इकडे आता महिपत मुद्दाम सायली आणि कुसुमला चिडवत असतो. त्या दोघींना आश्रम पडला या कारणासाठी मुद्दाम डिवचत असतो आणि इकडे त्याची माणसं खूप फास्ट वेगाने आता इकडे आश्रम पाडण्याचं काम करत असतात. सायलीला हे सगळं बघवत नसतं. आपल्या आश्रमावरती घातलेले घाव हे तिला आपल्यावरतीच घाव घातल्यासारखे वाटत असतात आणि हे सगळं होत असताना आश्रमाची फेन्सिंग झाल्यावरती मेन आश्रमाच्या भिंतीवरती बुलडोझर चालणार, तितक्यात तिथे अर्जुन एकदम डॅशिंग एंट्री करतो. महिपतच्या हातामधील पेढे असे उधळवून लावतो आणि थांबवा, ते काम थांबवा, असं म्हणत सगळ्या कामगारांना मोठ्याने आवाज देतो आणि पूर्णपणे आश्रम पाडायचं काम थांबतं. त्यावरती महिपत शिकरे म्हणतो, काय चाललंय तुझं आणि ही दादागिरी काय आहे सगळी? आमच्याकडे ऑर्डर आहे आश्रम पाडण्याची. यावरती अर्जुन सांगतो, तुझ्याकडे आश्रम पाडण्याची ऑर्डर आहे, ती आधीच्या डेटची आहे, आजच्या डेटची माझ्याकडे आश्रमाच्या स्टेची ऑर्डर आहे, असं म्हणत अर्जुन एकदम हिरोसारखी एंट्री घेत महिपतच्या तोंडावरती ती स्टे ऑर्डर फेकतो आणि महिपत 2 मिनिटासाठी ब्लँक होतो. हे असं काही घडेल असं महिपत किंवा साक्षी या दोघांनी लांब लांबपर्यंत विचार सुद्धा केलेला नसतो. अर्जुन म्हणतो, आजच्या डेटची कोर्टाची ऑर्डर आहे, विश्वास नसेल तर ही ऑर्डर बघून घ्या, असं म्हणत अर्जुन ती आता ऑर्डर महिपतच्या तोंडावरती मारतो आणि हे आश्रम तुम्ही पाडू शकत नाही असं म्हणतो. साक्षीला कळतच नाही
आपल्याकडे आपल्या हातात काल तर कोर्टाने ऑर्डर दिली होती. कालच्या ऑर्डर नंतर आजची ऑर्डर स्टेची कशी काय आली? अर्जुन म्हणतो, ही ऑर्डर नीट बघ आणि पुन्हा आश्रम पाडण्याची हिम्मत करू नकोस. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली आणि कुसुम या दोघींनाही खूप आनंद होतो आणि दोघी जणी एकमेकीचा हात धरून खूप आनंदाने आता इकडे महिपतकडे पाहायला लागतात. फायनली अर्जुनने त्याचं वचन पूर्ण केलेलं असतं. महिपत शिकरे खूपच गोंधळतो. हे कसं शक्य आहे? आणि ती ऑर्डर हातात घेतो आणि त्यानंतर साक्षी आणि महिपत ती ऑर्डर दोघं जण तपासून पाहत असताना इकडे सायली येते आणि सर सर तुम्ही तुमचं वचन पूर्ण केलं. आमचा आश्रम वाचवण्याचं तुम्ही मला वचन दिलं होतं आणि ते पूर्ण झालं. यावरती साक्षी म्हणते, ही ऑर्डर आजची आहे अण्णा, पण हे कसं शक्य आहे? हे शक्यच नाही. जज साहेबांनी कालची आम्हाला ऑर्डर दिली होती आश्रम पाडण्याचं. मग हे अजिबात शक्य नाहीये अण्णा, हा काहीतरी खोटं बोलतोय. यावरती इकडे चैतन्य म्हणतो, हो तेच जज साहेब, ज्या जज साहेबांना तुम्ही लाच दिली होतीत ना, आणि त्या जज साहेबांनी लाच घेतली, तुमच्याकडून फ्लॅट घेतला, कॅश घेतली आणि हा आश्रमाचा निर्णय दिला ना, त्या जज साहेबांना आम्ही रंगेहात पकडलंय. तुमच्याकडून लाच घेताना त्यांनी स्वतःहून कबूल केले आणि तोच व्हिडिओ कोर्टामध्ये सादर झालाय. त्यामुळे आता जज साहेब पण नाही राहिलेत आणि या सगळ्यामध्ये सगळं सगळं संपलेलं आहे. आणि हवे असेल ना तर तुम्ही जज साहेबांना कॉल करून एकदा कन्फर्म करा की आम्ही जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे की खोटं आहे, नक्की काय आहे हे सगळं तुम्ही एकदा कन्फर्म करा ना. असं म्हणत इकडे आता चैतन्य फोन लावण्यासाठी महिपतला सांगतो. महिपतला सुद्धा काही सुचत नसतं की या सगळ्यामध्ये ह्या घडामोडी कशा घडल्या आणि जज साहेबांचं भांडं फुटलं असा तर आता सगळा प्रश्न पडलेला असताना मग तो आपला फोन काढतो आणि जज साहेबांना कॉल करतो. जज साहेब अजूनही बार काउन्सिलिंगच्या इकडेच असतात, कारण कोर्टाने स्टे ऑर्डर जरी दिलेली असली तरी जज साहेबांचा निकाल अजून बार काउन्सिलिंगमध्ये लागलेला नसतो. त्यामुळे जज साहेब तिकडेच असतात. त्यावेळेला आता इकडे फोन स्पीकरवरती टाकत इकडे अर्जुन म्हणतो, जज साहेब, नाही नाही सॉरी सॉरी, अहो जज साहेब कुठले, तुम्ही आता साधे वकील पण नाही आहेत बरोबर ना. मिस्टर पुरोहित, सांगा महिपत शिकरेंना सांगा नक्की काय घडलंय ते. असं म्हटल्यावरती महिपत म्हणतो, काय जज साहेब काय चाललंय हे सगळं? यावरती जज साहेब म्हणतात, अर्जुन सुभेदार जे बोलतोय ते खरं आहे. आता मी जज काय साधा वकील पण नाहीये. तुमच्या नादी लागून मी पुरा बर्बाद झालेलो आहे. या सगळ्यामध्ये जो तुमच्याकडे रात्री दारू पितानाचा व्हिडिओ होता ना, तो व्हिडिओ अर्जुनने शूट करून बार काउन्सिलिंगला दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे बोलतोय की आश्रमाचा स्टे उठवण्यासाठी मी तुमच्याकडून लाच घेतली होती. त्या आश्रमाच्या ठिकाणी होणाऱ्या रिसॉर्टवरती एक कायमस्वरूपी स्वीट, एक कायम मला फ्लॅट आणि कॅश, हे सगळं मी तुमच्याकडून घेतलंय. हे अर्जुनने रेकॉर्ड करून बार काउन्सिलिंगला दाखवलंय आणि यामुळे या सगळ्यामुळे आता माझं लायसन रद्द झालंय आणि काय माहिती मला वकील म्हणून सुद्धा यापुढे कोर्टामध्ये उभं राहायची परवानगी मिळेल किंवा नाही. आता हे सगळं सायली ऐकते आणि सायलीला इतका आनंद होतो. अर्जुन सरांनी त्यांचं वचन पाळण्यासाठी इतकी मोठी रिस्क घेतली आणि ही रिस्क घेऊन अर्जुन सरांनी हे सगळं केलं म्हटल्यावरती सायलीला खूपच आनंद होतो आणि सायली खूप खुश होते. यावरती आता इकडे चिडलेला महिपत म्हणतो, मग या सगळ्यामध्ये आम्हाला दिलेल्या वचनाचं काय? यावरती आता इकडे पुरोहित म्हणतो, वचन कसलं वचन, काय वचन, सगळं विसरून जा. आता वचन बिचन काही नाही, कारण या सगळ्यामध्ये मीच इथे अडकलोय. माझ्यावरतीच मोठी केस लागली आणि तुम्हाला कसलं मी वचन देऊ? आणि प्लीज याच्या पुढे मला फोन नाही कराल तरच बरं आहे, कारण या सगळ्यामध्ये आता मी तुमची काही मदत करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही मला फोन करू नका. असं म्हणत जज साहेब हात वरती करतात आणि महिपत शिकरे हादरतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, बघितलं, म्हणजे आमच्या पण क्षेत्रात येऊन हे क्षेत्र सुद्धा करप्ट करण्याचा जो प्रयत्न केलात ना, तो प्रयत्न पूर्णपणे फसलाय महिपत शिकरे. त्यावरती आता इकडे कुसुम म्हणते, महिपत शिकरे, अजून एक विनंती आहे. हे जे काही खाली पडलेले पेढे आहेत ना, हे पेढे उचलून तुम्ही तुमचंच तोंड गोड करा, कारण आता या जमिनीवरती आमच्या आश्रमातली मुलं पुन्हा हसायला, खेळायला, बागडायला येणार आहेत. काय महिपत शिकरे? असं म्हणत कुसुम आता महिपतच्या उत्तराला प्रत्युत्तर देत त्याला बरोबर आता जमिनीवरती आणते. मग अर्जुन कोर्टाची लागलेली नोटीस की ही जागा महिपत शिकरे यांच्या अंडर येते, ही नोटीस काढतो, ती नोटीस फाडतो, त्या ठिकाणी स्टे ऑर्डर लावतो
आणि ही आश्रमाची जागा पुन्हा एकदा आश्रमाचीच आहे ही नोटीस लावली जाते आणि मोठ्या दिमाखात अर्जुनने हे सगळं केलेलं असतं. सायली खूपच खुश होते आणि अर्जुन सर, तुम्ही तुमचं वचन फायनली पाळलंत. तुम्ही जे बोललात ते करून दाखवलंत. आज मला जितका आनंद झालाय ना, मी व्यक्त करू शकत नाही. खरंच तुम्ही तुमचा शब्द पाळलात, आमचा आश्रम वाचवलात. सायली खूप खुश होते, कुसुम सुद्धा खूप खुश होते आणि आतापर्यंत अर्जुनचा राग करणारी कुसुम फायनली फायनली या सगळ्यामध्ये अर्जुनवरती खूप खुश झालेली असते. आता हे सगळं उरकून आश्रमाची स्टे ऑर्डर लावून अर्जुन, सायली, कुसुम, चैतन्य सगळेजण घरी यायला निघतात. घरी सगळेजण वाटच पाहत असतात की कधी एकदा इकडे काय न्यूज येते किंवा अर्जुन काय करतोय. त्याच वेळेला धावत पळत सायली अर्जुन तिकडे येत असताना आता इकडे कल्पना दार उघडते आणि सायली, सायली तू इतकी खुश का आहेस? यावरती आता इकडे अर्जुन, सायली, चैतन्य आणि कुसुम या चौघांना एकत्र बघून इकडे आता अस्मिता म्हणते, हे काय? सायली तर आश्रमात गेली होती आणि अर्जुन तू तर इकडे कोर्टात गेला होतास ना, मग तुम्ही सगळेजण सोबत कसे आलात? यावरती सायली सांगायला लागते, अर्जुन सर कोर्टामध्ये आमच्याच आश्रमाची केस लढण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर अर्जुन सरांनी आमचा आश्रम वाचवलेला आहे. मी खूप 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 खुश आहे. त्या वेळेला अर्जुन सर तिकडे आले आणि महिपत शिकरेच्या तोंडावरती तोंडावरती त्यांनी ती ऑर्डर फेकली आणि त्यानंतर महिपत शिकरेचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. अर्जुन सरांनी आमचा आश्रम वाचवलेला आहे असं म्हणत आता इकडे खूप खुश झालेली सायली सगळ्यांना सगळं सांगत असते आणि सगळेजण अर्जुनच्या या वागण्यावरती खूपच खुश होतात आणि शेवटी अर्जुनने सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि या सगळ्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात आणि अर्जुनचं कॉंग्रॅच्युलेशन्स करायला लागतात. प्रताप म्हणतो, खरंच अर्जुन कॉंग्रॅच्युलेशन्स. या सगळ्यामध्ये तू जे काही केलंस ना त्यासाठी तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे. यावरती आता इकडे कुसुम म्हणायला लागते, खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये तुमच्या मुलाने जी काही काम केलंय ना, डॅशिंग एंट्री केले, त्यासाठी खरं तर त्यांचंच कौतुक व्हायला पाहिजे. इतकं काही कमाल केले ना, म्हणजे महिपत शिकरे अचानक वेळेला येऊन हे सगळं पाडणार. त्याच वेळेला तुमचा मुलगा अचानकपणे तिकडे आला डॅशिंग एंट्री करत. त्याने या सगळ्यामध्ये आश्रमाची बिल्डिंग पडण्यापासून थांबवलं. खरंच अर्जुन सर, तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत कधी नाही ती कुसुम चक्क आज अर्जुनचे आभार मानत असते आणि या सगळ्यामध्ये खूप मोठं त्याचं कौतुक करत असते. सायली तर एकटक अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुनच्या जास्तीत जास्त प्रेमात पडत असते. तिला स्वतःलाच समजत नसतं की आपण अर्जुनच्या कसे आणि किती प्रेमात पडत आहोत. यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते, अरे अर्जुन, पण तू केलंस तरी काय? तू या सगळ्यामध्ये या गोष्टी कशा सिद्ध केल्यास किंवा कसं काय केलंस, ते कसा काय आणलास? यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही मम्मा, अगं छोट्या मोठ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, नाही नाही, खरं सांगायचं तर महिपत शिकरे कोणत्याही खालच्या पातळीवरती जाऊ शकतो, कारण माझ्यासारख्या एका साध्या सभ्य बिझनेसमॅनला त्यांनी काय अवस्था करून ठेवली होती आपण पाहिलं ना. त्यामुळे महिपत शिकरे कोणत्याही थराला जाऊ शकतो. काय केलंस तू अर्जुन, बोल ना, तू काय केलंस? यावरती सायली म्हणते, मी खरं सांगू का, तर अर्जुन सर स्वतःच्या स्वतःच्या तोंडाने स्वतःची तारीफ कधीच करणार नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते काय केले होतं ते. काल रात्री अर्जुन सर कोणालाही न सांगता महिपत शिकरेच्या बंगल्यावरती गेले होते. अर्जुन सर महिपत शिकरेच्या बंगल्यावरती गेले आणि तिकडे ज्या जज साहेबांनी लाच घेऊन हे केलं होतं, हे सगळा निर्णय दिला होता, त्या जज साहेबांना महिपत शिकरेला दारू पिताना अचानकपणे व्हिडिओ बनवला आणि या व्हिडिओमध्ये जज साहेबांनी सगळं सगळं कबूल केलेलं होतं. जज साहेबांनी कबूल केलं की त्यांनी या सगळ्यामध्ये लाच घेऊन हा निर्णय दिलेला आहे आणि हे सगळं अर्जुन सरांनी सिद्ध केलं बार काउन्सिलिंगच्या मीटिंगमध्ये. म्हणजे इकडे महिपत शिकरे खूप खुश होत आता. त्याने या सगळ्यामध्ये हे पाडण्यासाठी चालला होता, पण त्याच वेळेला अर्जुन सर अगदी डॅशिंग एंट्री केली आणि त्यांनी या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ दाखवला बार काउन्सिलिंगला आणि स्टे ऑर्डर आणली. असं म्हणत सायली आता अर्जुनचा मोठेपणा सांगत असते. कल्पना म्हणते, अच्छा अर्जुन, म्हणजे काल रात्री मी ज्या वेळेला तुला फोन केला होता त्यावेळेला मी तुला फोन केला तेव्हा तू तिकडे गेला होतास का? मी तुला ट्राय करत होते फोन करण्याचं. अर्जुन म्हणतो, हो मम्मा, सॉरी, पण खरं सांगू का, तर ते करणं गरजेचं होतं म्हणून मी तुझा फोन नाही उचलला.
यावरती आता इकडे कल्पना म्हणते, नाही रे, सॉरी वगैरे काही म्हणू नकोस, तू जे काही केलंस ना, खरंच तुझं खूप खूप कौतुक आहे. त्यावरती सायली सांगायला लागते, हो, अर्जुन सरांनी आमच्या आश्रमासाठी जे काही केलंय ना, त्यांनी मला वचन दिलं होतं. त्यांनी मला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा मी आश्रमाच्या भिंतीला धक्का लागू देणार नाही. त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलं. थँक्यू, थँक्यू अर्जुन सर, असं म्हणत इकडे या सगळ्यामध्ये अर्जुनला अर्जुनला सायली आता आभार मानत असते. पण तोपर्यंत इकडे आता कल्पना म्हणते, काय सायली आहेस तू? आपल्या नवऱ्याचे असं कुणी आभार मानत असतं का? आपला नवरा आपल्यासाठी जे काही करतो त्याचे आभार मानण्याची काय गरज आहे? यावरती प्रताप म्हणतो, हो तर मग काय, म्हणजे कसं आहे बा सायली, आभार कशाला मानायचे? तुझ्या सासूकडून शिक. म्हणजे आपला जीव जरी तिच्या पायाशी देऊन उभा केला तरी सुद्धा ती ना म्हणेल, हे काहीच नाहीये, याच्यापेक्षा भारी तर बाकी लोक करतात, असं ती म्हणेल. तुला कळतंय का? या सगळ्यामध्ये तुझी सासू काहीही करू शकते. तुझी सासू या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे या सगळ्यामध्ये काहीही बोलू शकते, असं म्हणत इकडे आता प्रताप कल्पनाची थट्टा मस्करी करत असतो. त्यावरती कल्पना म्हणते, मग काय, नवऱ्याने बायकोसाठी काही केलं तरी सुद्धा आभार मानण्याची काही गरज आहे असं मला तरी वाटत नाही, असं म्हणत कल्पना या सगळ्यामध्ये थट्टा मस्करी करत असते. पण सायली सांगत असते, नाही, माझ्यासाठी अर्जुन सरांनी जे केलंय ना ते खूप महत्वाचं आहे. त्यावरती कल्पना म्हणते, हो, कारण ना मी खरं सांगू का, तर अर्जुनने हे सगळं केलंय ना ते फक्त सायलीसाठी नाही तर स्वतःसाठी सुद्धा. कारण या सगळ्यामध्ये अर्जुनला आता मात्र एक सगळं माहिती होतं की हे आश्रम पडताना अर्जुनच्या चेहऱ्यावरती किती किती त्रासाची भावना होती. अर्जुनला या सगळ्यातून किती त्रास होत होता हे मी पाहिलंय. कारण सायली त्रासात आहे तर अर्जुनला त्रास होणं स्वाभाविकच आहे ना. असं म्हटल्यावरती आता मात्र अर्जुनचं प्रेम कुठेतरी समोर येतंय हे अर्जुनला समजतं. आणि पुन्हा या सगळ्यामध्ये आपल्या तोंडावरती वेगळे भाव येऊ नये किंवा या सगळ्यामध्ये आता मात्र आपली भावना सायलीच्या समोर येऊ नये म्हणून अर्जुन म्हणतो, चैतन्य, चल चल, आपल्याला या सगळ्यामध्ये एका केस स्टडी करायची आहे ना, चल चैतन्य, असं म्हणत अर्जुन चैतन्याला स्टडी रूम मध्ये घेऊन जातो. लगेच चैतन्य स्टडी रूम मध्ये जातो. आपल्या मनातली भावना या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर येऊ नये म्हणून आता अर्जुनने हे केलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता सायली सांगते, मी न अर्जुन सरांसाठी कॉफी बनवते आणि त्यांना स्टडी रूम मध्ये घेऊन जाते. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे विमल म्हणायला लागते, थांबा सायली ताई, तुम्ही कुसुमताईंच्या सोबत गप्पा मारत बसा, मी सगळ्यांसाठी छानपैकी कॉफी बनवते. यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सायली म्हणायला लागते, नको नको, अर्जुन सरांसाठी कॉफी मीच बनवते. यावरती आता पूर्णाची मध्येच बोलते, कसं आहे ना, अर्जुनला इतर कुणी कॉफी बनवून दिली तरी सुद्धा आवडणार नाही आणि सायलीला इतर कुणी कॉफी बनवलेली तरी चालणार नाही. त्यामुळे अर्जुनला सायलीच्याच हातची कॉफी लागणार आणि सायलीला अर्जुनसाठीच कॉफी बनवायला लागणार. त्यामुळे कुणीही मध्ये पडू नका, कारण या सगळ्यात सायली काय कोणाचं ऐकणार नाही, असं म्हणत पूर्णाजी सायलीची थट्टा मस्करी करायला लागते. इकडे आता अर्जुन चैतन्याला सांगत असतो, खरं सांगू का, तर तिकडे मला उभं राहायला पण भीती वाटत होती. सायलीने माझ्या तोंडावरचे भाव वाचले तर. यावरती चैतन्य म्हणतो, किती रे घाबरतोस तू, खरंच सायली बहिणीवरती इतकं प्रेम करतोस पण स्वतःचं प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी तुझं गोंधळ होतो. यावरती अर्जुन म्हणतो, मग काय, तिथे सगळ्यांच्या समोर जर का माझं अजून हे बोलणं चालू राहिलं असतं तर माझं सायलीवरती किती प्रेम आहे हे तर सगळ्यांच्या समोर आलंच असतं. असं म्हटल्यावरती आता अर्जुन म्हणतो, सध्या तरी हे प्रेम व्यक्त करायला माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये. सध्या आपल्याला या केसवरती काम करायला पाहिजे. महिपत शिकरे काही गप्प बसणारा माणूस नाहीये. आता हे सगळं चालू असताना तिकडे आता सायली येते आणि अर्जुन सर, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आलेली आहे, असं म्हणते. अर्जुन म्हणतो, कॉफी? पण अहो सायली, मला तर फक्त 2च कॉफी अलाउड आहेत ना, आणि सकाळीच मी 2 कॉफी प्यायलेल्या आहेत. जर सकाळी मी 2 कॉफी प्यायल्यात तर आत्ता कॉफी तिसरी होईल, मला तिसरी कॉफी अलाउडच नाहीये. सायली सांगते, सर आजचा दिवस तुम्हाला सगळं माफ आहे. आजचा दिवस तुम्हाला 1 काय 2 काय 3 कॉफी प्यायलात, जास्त कॉफी प्यायलात तरी अलाउड आहे, असं म्हणत सायली अर्जुनला कॉफी देते. चैतन्य म्हणतो, वा अर्जुन वा, तुला तर लॉटरीच लागली, घे घे कॉफी पिऊन घे, असं म्हणत चैतन्य अर्जुनची थट्टा मस्करी करत असतो. अर्जुन खूप खुश होतो, कॉफी प्यायला लागतो
आणि पुन्हा केसवरती स्टडी करायला लागतात. त्यावेळेला सायली तिकडेच उभी असते. त्यावेळेला अर्जुन सायलीकडे पाहतो आणि सायली, तुम्हाला काही सांगायचं आहे का? तुम्ही इकडे अशा घुटमळलात ते. यावरती सायली म्हणते, अर्जुन सर, तुम्ही मला जे वचन दिलं होतं ते वचन तुम्ही पूर्ण केलं. तुमचे जितके आभार मानू तितके आभार मानायला कमी आहेत. खरंच अर्जुन सर, थँक्यू 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 सो मच. असं म्हणत सायली अर्जुनचे आभार मानत असते आणि हे सगळं चैतन्य पाहत असतो. या सगळ्यामध्ये चैतन्य आता मात्र खूपच अस्वस्थ होत असतो आणि आता चैतन्य विचार करत असतो की या सगळ्यामध्ये अर्जुनचं सायलीवरती आणि सायलीचं पण अर्जुनवरती प्रेम आहे. हे दोघं कधी व्यक्त करणार, काय करणार, काय माहिती. इकडे आता चिडलेला असतो तो म्हणजे महिपत. महिपत शिखरे खूपच चिडलेला असतो आणि आता या सगळ्यामध्ये तो विचार करत असतो, ह्या जजला आता काय करू, या जजचा कसा काटा काढू, असा विचार करत या जजला इतकं सगळं ऑफर केलं तरी सुद्धा सगळं नेस्तनाबूत झालेलं आहे. काहीही राहिलेलं नाहीये हातामध्ये. हा जज समोर असताना ते ह्याला अशी थोबाड फोडलं असतं ना. तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणत असते, दरवेळेला कसे हो तुम्ही, दरवेळेला हरता. म्हणजे तुमचा एक प्लॅन वर्कआउट होत नाही. त्या जजला पैसे दिले ते पण नाही. दरवेळेला अर्जुनकडून थोबाडीत खाऊन तुम्ही येता. कसं काय व्हायचं तुमचं? एका तरी वेळेला कधीतरी तुमचा प्लॅन वर्कआउट होऊ दे, कधीतरी तुम्ही जिंकू दे. दरवेळेला हरण्याचं हे काय मांडले? असं म्हणत प्रिया आता महिपतला खूप काही बडबडत असते आणि महिपत शिकरे खूप चिडलेला असतो. आधीच अर्जुनमुळे चिडलेला महिपत शिकरे आता सगळा राग इकडे प्रियावरती काढत फाटकन प्रियाचं थोबाड फोडतो. सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, नागराज, साक्षी. आणि त्यावेळेला महिपत शिकरे पुढचा मागचा कोणताही विचार न करता प्रियाच्या सणसणीत थोबाडीत लावून देतो. प्रिया आता चांगलीच चिडलेली असते आणि या गोष्टीमुळे महिपत आणि प्रिया यांच्यामध्ये फूट पडणार असते, ही गोष्ट मात्र नक्की. आणि त्याच गोष्टीचा फायदा सायली अर्जुन यांना ही केस सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे. आणि या सगळ्यामध्ये एका दगडात दोन पक्षी मारत अर्जुनने खरं तर आता प्रिया आणि महिपत यांच्यामध्ये म्हणजे अप्रत्यक्षरित्या वाद निर्माण करून आपला फायदाच करून घेतलेला आहे.